तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येनं कसं भागायचं हा भागाकार आपण आज शिकणार आहोत. 545 भागिले 5. आता 5चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा. 5 1 5. 5मधून 5 गेले, 0 राहिले. वरून 4 घेतले. आता 5चा 4ला भाग बसत नाही, कारण 4 हे 5 पेक्षा लहान आहेत, म्हणून शून्याचा भाग आपण देऊया. 4मधून 0 गेले, 4 राहिले. भाग बसला शून्याचा. आता वरून 5 खाली घेतले. 4वर किती? 5. 45. मग 45 5च्या पाड्यात आहेत का? तर आहे. 5 9 45. मग 45 मधून 45 गेले, 0 राहिले. बाकी आली 0. आता हे जे आले त्याला म्हणायचं भागाकार. पाचला म्हणायचं भाजक आणि ज्याला भागलं त्याला म्हणायचं भाज्य. आता आलेलं उत्तर आपलं बरोबर आहे का? आपण केलेला भागाकार बरोबर आहे का याचा ताळा घ्यायचा आहे. मग आपण भाजक आणि भागाकारचा गुणाकार करणार आहोत. 109 गुणिले 5. 5 9 45. हातचे आले 4. 5 गुणिले 0 0 आणि 5 0 मध्ये 4 मिळवले 4 झाले. 5 1 5. बघा आलं की नाही भाज्य. भाजक आणि भागाकाराचा गुणाकार भाज्य आला पाहिजे. तो आला म्हणजे आपण सोडवलेला भागाकार हा बरोबर आहे.